महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट सत्यशोधक 5 जानेवारी 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित। समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार असून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट लवकरच 5 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली। तसेच विद्यार्थ्यांनी चित्रपट आवर्जून पाहावा असे मत व्यक्त केले। यावेळी परभणी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंचावर उपस्थित होते। माणूस घडवणं, मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं। हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल। आपल्या दीनबंधूमध्ये ज्योतिरावचं काही छापू नका। लोकांपर्यंत निबंधमालेचा अंक पोहोचला की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा। त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्त्वाचे। काळजी करू नकोस, आम्ही आहोत। जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही गैरप्रकार होणार नाही। हे सत्यशोधका, हे सत्यशोधका, हे सत्यशोधका, हे सत्यशोधका। मी माझा नाही, येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो। हे सत्यशोधका। बोला स्टार्ट। समता फिल्म्स आणि आदिता फिल्म्स प्रोडक्शन यांच्या माध्यमातून दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित असलेला हा चित्रपट आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकामध्ये जो काही शिक्षणाच्या संदर्भातला संघर्ष केला, हा संघर्ष आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। या चित्रपटामध्ये महात्मा फुले यांची भूमिका संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाईंची भूमिका राजश्री देशपांडे यांनी केलेली आहे। तर मी आपल्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकांना आपल्या कुटुंबासहित, आपल्या मित्रपरिवारासहित हा चित्रपट आवर्जून पाहावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो। धन्यवाद। मागच्या पिढीने आमच्यासाठी शिक्षणाचा काय संघर्ष केला, हा संघर्ष बघण्यासाठी विशेषतः शालेय विद्यार्थी असतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असतील यांना देखील आवाहन करतो की आपल्या मित्रपरिवारासहित आपण हा चित्रपट आवर्जून बघावा असं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो।